खरंच महाराष्ट्रात आता जात गणना होणार आहे? देवेंद्रजी तुमच्यासाठी प्रयत्न करतायत, तुम्ही राज्यसभेवरती जाताय, अशी ह्यात किती तथ्य? ज्या प्रकारे ओबीसी आंदोलन या निवडणुकीच्या नंतर उफाळून आलेलं आपल्याला दिसलं, हा आक्रोश नेमका काय आहे? ओबीसींच्या मनातली ही अस्वस्थता नेमकी काय आहे? कुठल्या तरी प्रेरणेने, कुठल्या तरी अत्यंत आंतरिक इच्छेने राजकारणात आलेली नाही. मी एक चांगल्या सुदृढ वातावरणात वाढलेली आहे, एका आंतरजातीय विवाहात वाढलेली आहे. त्यामुळे जात आमच्या घरामध्ये कधी नव्हती. त्यामुळे मी राजकारणात आल्यानंतर जात हा विषय बाजूला ठेवूनच राजकारण मी केलं. बीडची निवडणूक कुणी का लढेना, पण ती खूप चॅलेंजिंग असणार. पंकजा मुंडेंनी हे चॅलेंज स्वीकारले की त्यांना चॅलेंज दिले गेले? मला जी मतं मिळाली ती मतं ही माझ्या सन्मानाची मतं आहे. आणि मी असं म्हणणार नाही की मला बळी ठरवलं गेलं असं म्हणणार नाही, पण मी म्हणून नाही. आपण जर निकाल ओव्हरऑल पाहिला तर नक्कीच या परिस्थितीचा परिणाम निकालांवर नक्कीच होईल. अस्वस्थ आहे आतून खूप, आणि मी ते आक्रोश लपवू नाही शकले माझा. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. आज एका विशेष पाहुण्यासोबत आपण मुलाखत करणार आहोत. मुलाखतीची पार्श्वभूमी आहे, गेली वर्षभर महाराष्ट्र ज्या आंदोलनाने धगधगतोय, एका बाजूला मराठा आंदोलनाचा आक्रोश, दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या मनातली अस्वस्थता. या पार्श्वभूमीवर झालेली लोकसभा निवडणुकीतला घनघोर संघर्ष, आणि त्यानंतर उभी राहिलेली आंदोलनं, या सगळ्याच्या पटलावर केंद्रस्थानी जे व्यक्तिमत्व होतं, त्या ओबीसी नेत्या, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे आता आपल्या सोबत आहेत. आणि आज जनतेच्या मनातले अनेक प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. ताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत. धन्यवाद विलास. प्रश्न पहिला हा आहे की ज्या प्रकारे ओबीसी आंदोलन या निवडणुकीच्या नंतर उफाळून आलेलं आपल्याला दिसलं, हा आक्रोश नेमका काय आहे? ओबीसींच्या मनातली ही अस्वस्थता नेमकी काय आहे? एक ओबीसी नेत्या म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन, पण त्याआधी मी एक गोष्ट स्पष्ट करेन की मला असं वाटतं की जेव्हा नेता हा नेता असतो आणि त्याच्या मागे कुठल्याही प्रकारचा टॅग नसतो, तेव्हाच तो जेन्युइनली उत्तर देऊ शकतो किंवा जेन्युइनली आपली भूमिका निभावू शकतो. मी राजकारणात जेव्हा मी पाऊल ठेवलं तेव्हा मी ओबीसी नेता आहे, महिला नेता आहे, युवा नेता आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी एक नेता आहे. आणि त्याच्या मागे एक शब्द महत्वाचा होता जो मुंडे साहेबांनी मला सांगितला, तो वंचितांची नेता आहे. मग जो वंचित आहे त्याची जात नाही बघायची, त्याच्यासाठी धावून जायचं, यासाठी मी राजकारण करत आहे. आता आपण जो प्रश्न विचारला तो आता जो आक्रोश आपल्याला बघायला मिळतोय, मला असं वाटतं की गेले अनेक वर्ष महाराष्ट्र एका वेगळ्या तणावातून जात आहे. मराठा समाजाच्या स्वतःच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी मराठा समाज लढत आहे आणि ओबीसी समाज यामध्ये अस्वस्थ होत आहे की या हक्कांच्या मागण्यांमध्ये कुठेतरी आम्ही भरडले जात आहोत का नाही. आणि अशा वेळी नेता म्हणून मग त्याच्या मागे कुठलाही टॅग न लावता या गोष्टींना बॅलन्स करण्याची आवश्यकता आहे. कोणालाही न्यूनगंड वाटू नये, कोणालाही आपल्याला कोणी विचारत नाही असं वाटू नये, अशा प्रकारची भूमिका घेणं मला वाटतं आवश्यक आहे. आणि त्यातल्या त्यात दोन्हीही समुदाय एकमेकांच्या अंगावर जातील अशा भूमिका त्यातल्या त्यात न घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि महाराष्ट्र जे आता अनुभवत आहे त्या अनुभवाचे आपण कुठे डिनायलमध्ये न जाता परिणाम अनेक वर्ष होणार आहेत आणि ते कसे कमी करता येतील हे आमच्यासारख्या लोकांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते करावं असं मला वाटतं. पण ओबीसींवर ही वेळ का आली? आंदोलनासारखं पाऊल उचलायची वेळ का आली? कारण कुठली अस्वस्थता आहे? कारण मुळामध्ये जे आरक्षण आहे, जशी मराठ्यांवर का आली, ही वेळ मराठ्यांवर का आली? वर्षानुवर्ष मराठा समाज हा राज्यकर्ता समाज आहे. मोस्ट ऑफ द मुख्यमंत्री मराठा समाजाचे, मोस्ट ऑफ द उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे, मोस्ट ऑफ द मंत्री मराठा समाजाचे, आमदार, खासदार, मार्केट कमिटी, पंचायत समिती, आरक्षण नसेल तर तिथे कोणाला पद दिलं तर ते मोस्टली 99% मराठा समाजाचे आहेत. मग त्यांच्यावर ही वेळ का आली? कारण सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत गेलं. राजकारणामध्ये एखादा समाज मोठा झाल्याने समाजकारणामध्ये तो दुर्लक्ष करतोय की काय, खालच्या वर्गांवर दुर्लक्ष होतंय की काय, सामान्य माणसाच्या गरजांकडे दुर्लक्ष होतंय की काय, ही भावना वाढीला लागल्यामुळे मराठा समाजावरती वेळ आली. मराठा समाजाचं आंदोलन हे मी मंत्री असताना, पालकमंत्री असताना देखील झालं होतं. तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांचं आंदोलनाचा एका पद्धतीने ते झालं होतं, शांततेने झालं होतं. ठिय्या आंदोलनं झाली होती, कुठे तोंडाला पट्टी बांधून किंवा लहान वयाच्या
विद्यार्थिनीच्या हस्ते निवेदनं देऊन राजकारणाला बाजूला ठेवून ती आंदोलनं झाली होती. यावेळी त्या आंदोलनाला गेल्या 2 वर्षामध्ये एक वेगळं स्वरूप लागलं गेलं आणि त्याच्यामुळे निसर्गतः ज्या वर्गामध्ये तुम्ही आंदोलन म्हणजे मागताय आरक्षण, तो वर्गही तसाच अस्वस्थ होणार आहे. हे निसर्गत आहे. आता अनेक गोष्टी असतात. जसं आता धनगर समाजाचा आरक्षणाचा अनेक वर्षाचा प्रश्न आहे. त्यांना पाहिजे एसटी मधनं आरक्षण, तर एसटी मधनं लोक म्हणतील का या आम्ही तुम्हाला आरक्षण देतो, आम्ही तुमचं ओवाळून स्वागत करतो. नाही ना, ज्याचं आरक्षण जाणार आहे तोही अस्वस्थच होणार आहे. त्यामुळे हे अस्वस्थता ही मला वाटतं अपरिहार्य होती. त्याला कुठेतरी हिंसक वळण नाही लागायला पाहिजे होतं असं मला वाटतं. साधारणपणे तुम्ही ह्या व्यासपीठांवरती जेव्हा ओबीसी मेळावे झाले ते तुम्ही टाळलं होतं, तो तणाव होणार नाही याची तुम्ही काळजी घेतली, पण तरी सुद्धा तुम्हाला या जातीय ध्रुवीकरणाचा फटका बसला का? निवडणुकीमध्ये तुम्ही बळी ठरलात का या सगळ्या ध्रुवीकरणाचे? आता हे 2 टप्पे आहेत या उत्तराचे. पहिले तर मी या गोष्टींना जाण्याचं टाळलं, याचं कारणच मी सांगितलं की मी राजकारणाचं माझं जे पाऊल होतं ते वंचितांच्या लढाईसाठी राजकारण. मी काही कुठल्या तरी प्रेरणेनी, कुठल्या तरी अत्यंत आंतरिक इच्छेने राजकारणात आलेली नाही. मी एक चांगल्या सुदृढ वातावरणात वाढलेली आहे, एका आंतरजातीय विवाहात वाढलेली आहे. त्यामुळे जात आमच्या घरामध्ये कधी नव्हती किंवा ह्या गोष्टी नव्हत्या. पण एखादा गरीब आला, एखादा अडचणीतला माणूस आला तर त्याच्याकडे जाऊन त्याची मदत करण्याची भावना नेहमी जोपासली आहे. त्यामुळे मी राजकारणात आल्यानंतर जात हा विषय बाजूला ठेवूनच राजकारण मी केलं. त्यामुळे आता जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये ज्या लोकांच्या मनावर या परिस्थितीचा एवढा पगडा तयार झाला, त्या पगड्याचा नक्कीच अनेक लोक बळी ठरले असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही बळी ठरलात का म्हणतो? मी बळी ठरले असं म्हणणार नाही, कारण मला जी मतं मिळाली ती मतं ही माझ्या सन्मानाची मतं आहेत. आणि मी असं म्हणणार नाही की मला बळी ठरवलं गेलं असं म्हणणार नाही. पण मी म्हणून नाही, आपण जर निकाल ओव्हरऑल पाहिला तर नक्कीच या परिस्थितीचा परिणाम निकालांवर नक्कीच झालेला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये हे ध्रुवीकरण होईल अशा पद्धतीची काही वक्तव्य काही लोकांकडून झाली आणि त्या वक्तव्याच्या माध्यमातून हे सगळं जे विकासाच्या मुद्द्याबद्दल आज बीडचे अनेक प्रश्न महत्वाचे आहेत त्या प्रश्नांच्या बद्दल ती चर्चाच नाही झाली. दोन्ही बाजूंनी टोकाचे भूमिका घेतल्या गेल्या आणि त्याचा परिणाम तुमच्या ह्या सगळ्या निवडणुकीवर झाला का? हे खरं तर दुर्दैवी आहे. कारण जेव्हा मी निवडणुकीला उभे राहायचं माझं डिक्लेअर झालं तिकीट, त्याच्यानंतर जे मी गेले जिल्ह्यामध्ये, त्यावेळी निवडणूक अशी इथे होती आणि प्रत्येक गावात मी जायचे, स्पेशली सगळ्या समाजाच्या, त्यातल्या त्यात मराठा समाजाच्या गावात जायचे, तर तेवढा सन्मानजनक ते माझ्याशी वागायचे. आणि ते सांगायचे, ताई हे रस्ता आमच्या गावाला तुम्ही दिलाय, स्वातंत्र्यानंतर आम्हाला मिळाला, ही पाणी योजना तुम्ही दिली, ताई आम्हाला हे सभागृह तुम्ही दिले, अमुक तमुक, ते सगळं सांगायचे. बचत गटाच्या महिला येऊन भेटायच्या की ताई तुम्ही आम्हाला MSRL मध्ये ग्रामीण विकास मंत्री असताना एवढं सगळं दिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत होते आणि सडनली त्या निवडणुकीचं चित्र बदललं. माझं म्हणून म्हणायचं नाही, आता एक माझं प्रात्यक्षिक झालं, सगळ्याच ठिकाणी ते झालं असेल. आणि मग ती निवडणूक थोडीशी वरच्यावर अशी तणावपूर्ण दिसायला लागली आणि नंतर ती निवडणूक परत एका चांगल्या स्तरावर जाईल असं वाटलं. फार संयमाने, फार शालीनतेने या निवडणुकीला हाताळावं लागलं. संयम आणि शालीनतेबरोबर थोडंसं आक्रमकता सुद्धा ठेवावी लागली, कारण आपल्या कार्यकर्त्याचं मॉरली आपल्याला ढासळू द्यायचं नव्हतं. म्हणजे मराठा समाजाचे आमचे जे कार्यकर्ते होते त्यांची जी माश्यासारखी तडफड होत होती किंवा त्यांना जे व्यक्त होत नव्हतं, ही परिस्थिती नक्की होती. कारण मराठा समाजाच्या भावना दुखावलेल्या होत्या. मराठा समाजाच्या गावांमध्ये शपथा घेणं चालू होतं की आम्ही अमुक अमुक करू, आणि शेवटी मग तसं झाल्यानंतर दुसरा समाज न्यूनगंड बाळगणार आणि तो पण तशाच परिस्थितीने काहीतरी निर्णय घेणार. एकाने घेतलं की दुसऱ्याने घेतलं तर दोघंही सारखीच परिस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही ना. त्यामुळे ती परिस्थिती झाली. त्यामुळे मी एकालाच कोणाला दोष देणार नाही. मात्र एवढं सांगेन की वर्षानुवर्ष एका ताटात जेवलेले आम्ही सर्व अत्यंत तणावपूर्ण वातावरणात त्या निवडणुकीत वावरलो. हे साधारणपणे एक चर्चा होती निवडणुकीच्या पूर्वी की बीडची निवडणूक कोणी का लढेना पण ती खूप चॅलेंजिंग असणार आहे. पंकजा मुंडेंनी ही चॅलेंज स्वीकारले की त्यांना चॅलेंज दिलं गेलं? खरं तर निवडणूक लोकसभा मी लढेन का नाही याच्यावरची भूमिका मी मीडियामध्ये स्पष्ट केली होती की मी लोकसभा लढण्यासाठी उत्सुक नव्हते. पक्ष जे म्हणेल शेवटी ते ऐकणं माझं काम आहे. माझं निवडणूक जेव्हा डिक्लेअर झाली तेव्हा मी ते चॅलेंज स्वीकारलं आणि ते चॅलेंज जरी मी नसते, प्रत्यक्षात शरीर रूपाने मी उमेदवार नसते, तरी ते चॅलेंज माझंच राहिलं असतं. कारण माझ्याऐवजी कोणी उभं राहिलं असतं तर ते दायित्व माझ्यावर राहिलं असतं. जसं विधान परिषदेची निवडणूक झाली तेव्हा
स्थानिक स्वराज्य संस्थेची, तेव्हाही ते चॅलेंज मी स्वीकारलं. मराठवाड्याच्या सगळ्या लोकांना एकत्र आणून तेव्हा सुरेश दसांना आम्ही निवडून आणलं. तर शेवटी तिथला लोकल, मी तिथली नेताही आहे, भारतीय जनता पार्टीची तिथली प्रमुख नेता आहे. त्यामुळे ते चॅलेंज हे स्वीकारणं माझं काम होतं. आणि बीडच्या निवडणुका ह्या नेहमीच चॅलेंजिंग आणि गाजलेल्या आहेत. या संपूर्ण निवडणुकीच्या काळात आणि अगदी काल सुद्धा आम्ही एक व्हिडिओ दाखवला. खरं तर ह्या महाराष्ट्राला आपण म्हणतो पुरोगामी महाराष्ट्र आहे, सगळं आपण खूप आपलं गौरव करतो महाराष्ट्राचा, पण अगदी 4वी-5वीच्या मुली सुद्धा सांगत होत्या की आमच्या वर्गात आमच्या मैत्रीमध्ये जात आली आहे. हे किती विषण्ण करणारं दृश्य आहे महाराष्ट्रासाठी. एक राजकीय नेता म्हणून तुम्ही याच्याकडे कसं पाहता? मी याच्याकडे भर निवडणुकीत उत्तरं दिली आहेत अनेक इंटरव्ह्यूमध्ये. मी याच्याकडे काळजीने पाहते, कारण मी सांगितलं की ही जात आपल्या जीवनामधून गेली असती तर आजही आपण गावामध्ये गेलो तर गावामध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. आपण गावामध्ये गेलो की बौद्ध समाजाचे लोक, मातंग समाजाचे लोक, धनगरवाडा वेगळा, बंजारा समाजाचे वेगळे, हे आपण चित्र पाहतोय ना. पण हे राहतात वेगवेगळे, पण एक गुण्यागोविंदाने नांदत असताना आता ही जी परिस्थिती निर्माण झाली, मला त्याच्याबद्दल नक्कीच वाटते आणि याच्यातनं मार्ग काढण्याची आवश्यकताही वाटते. बरं, ही समाजाच्या मनामध्ये नव्हती का? समाजामध्ये वर्षानुवर्ष या समाजाने पुरोगामी विचारांना धुतकारलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींपासनं, महामानव बाबासाहेब आंबेडकरांपासनं, सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंपासून आपण अनेक उदाहरणं सांगू शकतो की ज्यांना अनेक संघर्षाला सामोरं जावं लागलेलं आहे. त्यांच्या विद्वत्तेला नेहमी त्यांच्या जातीने प्रश्नचिन्ह निर्माणच केलेलं आहे. आणि ते कसं हे समाजाच्या अजूनही मनामधून जात नाही, हा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. मी अमेरिकेमध्ये राहून आलेली आहे, मी जग पाहून आलेली आहे, तर मला या गोष्टी खरंच व्यथित करतात. मला आठवतं माझ्या शाळेमध्ये एक मुलगी होती, त्या मुलीला कोणीच तिची वही द्यायचं नाही होमवर्कला, कारण ती म्हणे ती खूप गरीब होती, ती खूप झोपडीत राहत होती आणि ती स्वच्छ ठेवत नाही वही, किंवा त्या वहीवर काही डाग पडतील किंवा असे काहीतरी कारण बाकीच्या मुली देत होत्या. पण मी नेहमी माझ्या होमवर्कची वही तिला द्यायचे, कारण मला असं वाटायचं की तिला कोणी देत नाहीये. म्हणजे ही जी भावना आहे ना, ही भावनाच आपली कुठे मरत चालली की काय? आपण पुरोगामी पावलं उचलायला पाहिजे. समाजाला आवडेल असं करणं आवश्यक नाही, जे समाजासाठी योग्य आहे ते करण्याचं धारिष्ट दाखवलं पाहिजे. ही परिस्थिती आता आहे आणि हे धारिष्ट कोणीतरी दाखवण्याची आवश्यकता आहे आणि बरेच लोक ह्याच्यामध्ये पुढे आले पाहिजे असं मला वाटतं. समाजाचं एक विद्रूप चित्र महाराष्ट्राच्या समोर आलं बघा की एका बाजूला मारुतीच्या मंदिरावर किंवा गावातल्या पारावरती मोठ्या संख्येनं लोक येतात, कुणाला तरी मतदान करायचं आणि कुणाला तरी करायचं नाही याच्याबद्दलच्या शपथा घेतात. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या समाजाकडून त्यांच्यावर आपल्याला बहिष्कार टाकायचा अशा प्रकारची भूमिका घेतात. हे जी वीण विस्कटत चाललेली आहे ती वीण पुन्हा जोडण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न होणार आहेत का? हे माझं पहिलं भाषण नॉमिनेशनचं होतं तेव्हा मी हा शब्द वापरला होता. मी त्याला फॅब्रिक हा शब्द वापरला. मी म्हटलं या महाराष्ट्राचं, या जिल्ह्याचं सोशल फॅब्रिक विस्कटलं तर ते फार अवघड होणार आहे. एखादा व्यक्ती निवडून येईल किंवा पडेल, मुळामध्ये आम्ही निवडून काय यायचं असतं? आम्ही विकास करण्यासाठी निवडून यायचं असतं. आम्ही जनहिताचे कायदे अमेंड करण्यासाठी निवडून यायचं असतं. आपण आता कुठेतरी याच्यापासून फार दूर चाललोय. आपल्याला वाटतं की नेते कशासाठी असावे, तर आपल्या मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या लग्न कार्यांना येण्यासाठी आहेत, मोठे मोठे कार्यक्रम गणपतीच्या आरत्यांसाठी आहेत, आता जे नवीन नवरात्रीचे गरबे आहेत त्याच्यासाठी आहेत, दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी आहे. मला स्वतःला एक नेता म्हणून कधी कधी वाटतं की आमचा किती वेळ या सगळ्या कार्यक्रमांमध्ये जातो, ह्याचा आम्ही जर विचार केला तर आम्ही राज्यासाठी आणि देशासाठी किती वेळ देऊ शकतो. आमचा वेळ हा समर्पित आहे, आमचा वेळ हा जनतेसाठी आहे. आम्ही आमचा प्रत्येक पेट्रोलचा एक एक थेंब हा आमचा नाही. आम्ही सरकारी यंत्र, मी मंत्री नाही आहे, पण मी मंत्री होते तेव्हा मी असा विचार केला हा प्रत्येक थेंब हा जनतेचा आहे. मी जे प्रवास करतेय त्याचा मला जो भत्ता मिळतो ते जनतेच्या पैशातून येतोय. माझ्या प्रत्येक पेनाच्या शाईतला प्रत्येक थेंब हा जनतेचा आहे आणि त्या शाईनी मी किती सह्या करते जेणेकरून जनतेवर दीर्घकाळ परिणाम होतील हे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींवर खरंच विचार करण्याची आज गरज आहे. या जातीय तणावातून का होईना आम्ही लोक मध्ये काम करणारे नेते, आता मी संविधानिक पदावर नाही पण संविधानिक पदावरते लोक, त्यांचा वेळ राजकारणात किती आणि समाजाच्या हितासाठी किती घालतात ह्याच्यावर पण भविष्यामध्ये काहीतरी एक काय म्हणतात त्याला आचारसंहिता आली पाहिजे. लक्ष्मण हाकेंनी या आंदोलनाच्या दरम्यान एक आरोप केला, विशेषतः मराठवाड्याबद्दल. ते असं म्हणाले की बीड, परभणी आणि संभाजीनगर जिथं जिथं ओबीसी उमेदवार होते
त्यांना टार्गेट करून पाडण्यात आलं. आमचं राजकीय दृष्ट्या ओबीसींचं नेतृत्व संपवण्याचा हा प्रयत्न होता, आरोप तो झाला. आणि ओबीसींमधून येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमधलंही आरक्षण संपवायचं आणि ओबीसी नेतृत्व संपवायचं असा डाव आहे, असा त्यांचा आरोप आहे. यात तथ्य आहे का? ही त्यांची भावना आहे. आता ह्या आरोपात तथ्य आहे का नाही हा पुढचा मुद्दा आहे, पण ही भावना तर झाली. ही भावना त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. अनेक लोक छोट्या 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 समाजातील काही लोकांच्या पाठीमागे आयुष्यभर उभे राहिले. मग ते काही लोकांचे काही प्रतिनिधी अनेक लोकांच्या मधून निवडून आले तर काय बिघडलं? काय बिघडलं? आज गोपीनाथ मुंडे सारखं नाव तयार होण्यासाठी 40-45 वर्षाचा अविरत संघर्ष आणि त्यांच्यानंतर त्या संघर्षाच्या विखाऱ्यांवर उभी राहून स्वतःच्या अस्तित्वासाठी म्हणजे माझ्या पर्यायाने समाजाच्या, समाज म्हणजे जात नाही, वंचितांच्या अस्तित्वासाठी लढणारे मी जर पराभूत झाले तर कितीतरी लोकांच्या मानसिकता पराभूत होत असतात. आणि आपण निवडून देत असताना क्वालिटी ऑफ लीडर्सकडे कधी पाहणार आहोत की नाही? जातीपातीच्या पलीकडे क्वालिटीच्या लीडर्सला निवडून देण्याची आवश्यकता आहे ना. की एक व्यक्ती निवडून आल्याने त्या जिल्ह्याला ओळख मिळते का? त्या व्यक्ती तिथे आल्याने त्या जिल्ह्यामध्ये काय काय बदल घडले, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची मानसिकताच नव्हती, असं परिस्थिती होती. आणि त्याच्यामुळे खूप चांगलं काम करू शकणाऱ्या, मी एकटीच म्हणत नाही, स्वतःला महान मी समजत नाही, लोकांचा नक्कीच त्याच्यामध्ये नुकसान झालं याला म्हणायला हरकत नाही. या लोकसभा निवडणुकीमध्ये साधारणतः चित्र महाराष्ट्रात असं गेलं की ओबीसी विरुद्ध मराठा. पण एक राजकीय नेता म्हणून किंवा उमेदवार म्हणून लढत असताना केवळ हे भारत पाकिस्तानचे अनुभव आले की जातीच्या पलीकडचे सुद्धा काही अनुभव आले तुम्हाला? नाही, सगळे चांगलेही अनुभव आले. अशा परिस्थितीत कार्यकर्ते लढत असताना ज्या धीराने लढले, मला कौतुक वाटतं की ह्या सगळ्या घटना घडत होत्या तेव्हा जो संयम दाखवला माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी, त्या संयमाचं मला कौतुक वाटतं. की पूर्ण निवडणुकीमध्ये अगदी म्हणजे नुसतं इशारा समजत होते इतके शांतपणे लोक सगळ्या गोष्टी हाताळत होते. मला तर एक कार्यकर्ता म्हणाला की ताई, मी असं ठरवलंय की आता जोपर्यंत मतदान होत नाही ना, मी धाब्यावर पण नाही जाणार. म्हणजे गमतीचा विषय. म्हटलं का रे बाबा? नाही ताई, धाब्यावर जाऊन जेवलो आणि चुकून माझ्या गाडीने कुणाला धक्का लागला तर ते तुमच्यावर येईल. म्हटलं काय असं करतो धाब्यावर जाऊन तू? म्हणजे इतका विनोदाचा विषय झाला. इव्हन माझ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याच्या लोकांनी जे पद्धतीने प्रचार केला, त्यांना ज्या गोष्टीला सामोरं जावं लागलं की आता तुमचं नाव बदला, आता तुमचा जीन्स बदला वगैरे, असे टीकाकारांनी जे टीका केली, आंदोलकांनी आंदोलनात भाग घेतलेली ती बिचारी लोक होती, मराठा आरक्षणासाठी सपोर्ट करणारी होती, त्यांचं पण असं म्हणजे धारिष्ट त्यांनी दाखवलं की बूथवर बसून राहिले, प्रत्येक वेळी लढले. तर त्यांनी सुद्धा दाखवलं. अनेक लोकांचं मला नाव घेता येईल जे वर्षानुवर्ष, ज्यांचे आता जसं आमचे चिंगू पाटील म्हणून बाबांचे कार्यकर्ते होते, त्यांचा मुलगा संदीप पाटील आहे. नवले म्हणून आमदार होते, त्यांचा मुलगा शरद नवले आहे. आमचा ऍडव्होकेट घुमरे नावाचा मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे. हे लोक असे दटून काम केले. म्हणजे त्यांना जर कोणी बोलत होतं तर ते त्याच्यावर रिॲक्ट न होता आपल्या कामावर फोकस करत होते. बाकी सर्व समाज, बारा बरुतेदार, धनगर समाज, बौद्ध, मातंग, वंजारी, सगळे लोक ज्या पद्धतीने एकजीवाने काम करत होते, त्यांच्या त्या सगळ्या काम करण्यामध्ये हेतू काय होता माहितीये का? जिल्ह्याचं भलं व्हावं. पंकजाताई जर निवडून गेल्या तर ह्या जिल्ह्याला पुढे नेतील ह्या भावनेने ते सगळे काम करत होते. म्हणजे मला असं वाटतं की ज्या संस्कारात हे कार्यकर्ते काम करत होते, त्यांच्या संस्कारामध्ये विकास हा केंद्रबिंदू होता. आणि त्याहूनही महत्वाचं, मोदीजी प्रधानमंत्री झाले पाहिजे ही भावना सर्वसामान्य लोकांमध्ये होती की अजून एक संधी मोदीजींना मिळाली पाहिजे. म्हणजे देशाचं जे आपल्या जगामध्ये जे स्थान आहे ते स्थान बळकट करण्यासाठी सुद्धा जे लोक जातीपातीच्या पलीकडे होते, ऍडव्होकेट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांचं म्हणणं सुद्धा असं होतं. आणि त्यावेळी त्यांनी तसा विचार नक्कीच केला. वीण जरी विस्कटत होती पण जो मूळ गाभा होता त्या गाभ्यामध्ये त्यांचा जो काम चाललं होतं त्याचं मला कौतुकच वाटतं. पण या ध्रुवीकरणाचा तुमच्या पक्षाला खूप मोठा फटका बसला, वैयक्तिक तुम्हाला फटका बसला, पण भाजपला सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा फटका बसलेला दिसला. पुन्हा तुम्हाला एका अग्निपरीक्षेला सामोरं जायचं विधानसभेच्या. आता हे ध्रुवीकरण तोडण्याच्या दृष्टीनं काय प्रयत्न होत आहेत? किंवा आता ज्या पंकजा मुंडे आतापर्यंत फक्त बीड पुरत्या दिसत होत्या, त्या आता आम्हाला महाराष्ट्राच्या पटलावरती पुढच्या काळात दिसू शकतात का? नाही, आता खरं तर मी तर राज्याच्याच पटलावर नव्हते. मी मध्य प्रदेशमध्येच बरेच 4 वर्ष काम करत होते. आणि आता पण बीडमध्ये जरी मी लोकसभा लढत होते, पण जिथे तिथे गरज वाटली तर धावून गेले. मी बुलढाण्याला गेले, नगरला गेले, नाशिकला गेले, दिंडोरीला गेले. मी सभा घेतल्या बाहेर, जिथे जिथे लोकांनी मला आग्रह केला
आणि आताही मी निश्चितच महाराष्ट्रामध्ये पक्ष जे काही ठरवेल प्लॅनिंग त्याच्यामध्ये भाग घेईनच. पक्षाचा शक्ती आणखी वाढवण्याच्या दृष्टीने मी काम करेन. पण आता पक्षाच्या पलीकडे जाऊन सध्या हे जे तणाव आहे ह्याला जर आपल्याला कमी करायचं असेल तर मी हे कालही म्हटले, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतही म्हटले, मला वाटतं पत्रकार परिषदेमध्ये मी याचा उल्लेख केला की दोनही वर्गातील अभ्यासू नेते आणि त्या वेगवेगळ्या संघटनांचे प्रमुख लोक त्यांचे मुद्दे घेऊन एकत्र बसवण्याचं काम सरकारने केलं पाहिजे आणि ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी पाऊल उचललं पाहिजे. संवादाची प्रक्रिया सुरू केली पाहिजे असं मला वाटतं. कारण काय होतं इथे विसंवादाच्या प्रक्रियेत जास्त लोक लक्ष घालायला लागले, ते नाही झालं पाहिजे. संवादाच्या प्रक्रियेत लक्ष घातलं पाहिजे जेणेकरून इगो जे आहे ना, मी असं मी तसं असं होणार नाही त्यांनी, की हे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांमध्ये आपण काय मार्ग काढू शकतो. कारण शेवटी मला असं वाटतं या देशाचे संविधान एवढं स्ट्रॉंग आहे की त्या संविधानासमोर प्रधानमंत्री सुद्धा संविधानासमोर मोठा नाही, मुख्यमंत्री पण संविधानासमोर मोठे नाही, कोणतंही मंत्रिमंडळ संविधानासमोर मोठं नाही. संविधानाच्या चौकटीत, कायद्याच्या चौकटीत बसून आणि सामाजिक न्यायाच्या चौकटीत बसून काय निर्णय आवश्यक आहेत ते घेतल्याची आवश्यकता आहे. केवळ आक्रस्ताळेपणा करून किंवा एक संख्याबळ दाखवून किंवा एखाद दोन निवडणुकीमध्ये जय पराभव करून हे प्रश्न सुटणार नाहीत. पण आता मागणी तर अशी होतीये की ओबीसीचं आरक्षण मंडल आयोगच यापुढे बंद व्हावा किंवा मंडल आयोगच नको, अशा प्रकारची जर ही मागणी करताय कोण? मनोज जरांगे पाटील करतात. अरे पण माझं काय म्हणणं, या पृथ्वीवर अनेक लोक अस्तित्वात आहेत. ही मागणी करणाऱ्यांना मला हे विचारायचं आहे की हे कशाच्या बळावर आपण मागणी करताय. जेव्हा मंडल आयोगाचा निर्णय झाला तेव्हा एवढे सगळे नेते आज जे राज्यातले दिग्गज आहेत तेव्हा होते ना राजकारणामध्ये मोठ्या मोठ्या पदांवर, त्याच्यात सहभागी होते ना ते लोक. आणि आता ते कसे विड्रॉ करू शकतात? मंडल आयोगाचा निर्णय रद्द करण्यासाठी फक्त महाराष्ट्र आहे का? देशामधल्या लोकांचा विचार घ्यायला पाहिजे. आणि हे कसं शक्य होईल? रेट्रोस्पेक्टिव्ह निर्णय करता येणार नाही, कारण तुम्हाला काही एका महाराष्ट्रात एका जातीमध्ये यायचंय म्हणून रेट्रोस्पेक्टिव्ह निर्णय सगळ्या देशाचे करू शकता का तुम्ही? मला नाही वाटत की हे योग्य आहे. अशा बोलण्याने देशभरामध्ये त्याचे पडसाद बघायला मिळतील. त्यामुळेच सांगते की मुद्द्याचं आणि विषयाचं बोलण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या कोणाचं आरक्षण काढण्यावर आपण बोलावंच का? आपल्या हक्कांवर बोललं पाहिजे. म्हणून मी सांगते की हाकेंचं मी कौतुक का केलं, ते स्वतःच्या हक्कावर बोलतात. आणि मला आता समजा एखादा व्यक्ती लढा देतो एका समाजाचा, मराठा समाजाचं आंदोलन आहे, आम्ही त्याचा सन्मानच केला ना. माझ्या परळीमध्ये 30 दिवस ठिय्या आंदोलन होतं ना, एवढी सुद्धा घटना घडली नाही, कोणाला खर्चटलं सुद्धा नाही, कोणी एकमेकांना ओरडून बोललं नाही, मोठ्या आवाजात बोलले नाही. त्यावेळेच्या आंदोलकांनी कधी ही मागणी पण नाही केली की ओबीसीचं आरक्षण आम्हाला द्या किंवा ओबीसीचं आरक्षण रद्द करा. ते काय म्हणाले, मराठा समाजातल्या गरीब तरुणांना न्याय द्या. तेव्हा देवेंद्रजी फडणवीसांनी जे आरक्षण दिलं होतं ते टिकलं, त्याचा लाभही लोकांनी घेतला. नंतरच्या काळात ते टिकू शकलं नाही. मग आता काय असं झालं की ओबीसीचं आरक्षण रद्द करा, ही मागणी कुठून? कारण त्यांचं म्हणणं आहे की 70 वर्ष ओरबाडलं गेलं, आरक्षण ओबीसीनी ओरबाडलंय, अशा प्रकारची नेरेटिव्ह तयार केलं जाते. या नरेटिव्हच्या विषयी मी फार बोलण्यापेक्षा जे सन्माननीय 4-5 महत्वाचे नेते त्या राज्यामध्ये त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की त्यांचं काय म्हणणं आहे. मोठे नेते आहेत, काँग्रेसचे प्रमुख नेते, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, दुसऱ्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, शिवसेनेचे दोनही प्रमुख नेते, यांचं काय मत आहे मंडल आयोगाच्या बाबतीत? त्यांनी बोलावं. बरोबर आहे की नाही? आंदोलकांच्या बोलण्यावर चर्चा करण्यापेक्षा संविधानामध्ये ज्यांना अधिकार दिलेला आहे त्यांनी पण बोलावं. त्यांचं काय मत आहे याच्यावर, हे महत्वाचं आहे. रेट्रोस्पेक्टिव्हली हा निर्णय करणे शक्य नाही. खरंच सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांचंच आरक्षण काढून टाका असं म्हणणं अजून अन्यायकारक होईल असं मला वाटतंय. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्यांना कायद्यात बसणारं आणि टकणारं आरक्षण द्यावं, ह्यावर मी ठाम आहे. पण आता ही कुठली नवीन वळण आहे की ओबीसीचंच आरक्षण काढून टाकावं, हे मला वाटतं ज्या देशात स्वीकारलं जाणं कठीण होईल. कालच्या पत्रकार परिषदेत तुम्ही एक भूमिका मांडली. तुम्ही असं म्हणालात, याच्या आधी मुंडे साहेबांनी तर संसदेतच ही भूमिका मांडलेली होती, भुजबळ साहेब सातत्यानं म्हणतायत आणि आता दुजोरा देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा दिला भुजबळांनी. जातनिहाय जनगणना एकदा करा, एकदा कळेल की कोणाची किती संख्या आहे. आणि ही जातनिहाय जनगणनेची भूमिका आजपर्यंत भाजप टाळताना दिसत होतं. पण जी माहिती मिळाली, भुजबळांनी सांगितलं की देवेंद्रजींनी पॉझिटिव्हली त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. खरंच महाराष्ट्रात आता जात गणना होणार आहे का?
हे बघ, या ज्या भूमिका आहेत ना ह्याच्यात पक्ष हा विषय महत्वाचा नाहीये. जसं मुंडे साहेबांनी आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला द्यावं जेव्हा भूमिका घेतली होती, तेव्हा पक्षाला काही भूमिका साजेसे नव्हत्या तर पक्षाला समजावून सांगून त्यांनी घेतली होती. जातीनिहाय जनगणना जेव्हा मांडायची होती तेव्हा सुद्धा मुंडे साहेबांनी समजावून सांगून की ही माझी भूमिका आहे, शेवटी पक्ष सर्वस्व आहे आमच्यासाठी, पण आम्ही त्याही आधी जो जन्म घेतलेला आहे त्या वर्गासाठी, वंचितांसाठी काम करण्याची जी आमची भूमिका आहे त्याला आम्ही प्रामाणिकपणे काम करत करत पक्षाचे तत्व पाळत आहोत. त्यामुळे आता इथे पक्ष महत्वाचा विषय नाही. म्हणजे पक्ष म्हणजे पंकजा मुंडेचा नाही, कोणत्याही पक्षाचा विषय आता हा नाही. विषय आहे की या सगळ्या गोष्टींवर जर एक सकारात्मक विराम लावायचा असेल आणि या चर्चा भविष्याच्या पिढींसाठी बंद करायचं असेल तर नेमकं कोणते किती आहेत. मुंडे साहेब तर म्हणले ना, आपल्याकडे किती शेळ्या आहेत, किती मेंढ्या आहेत, किती म्हशी आहेत, किती गायी आहेत, किती घोडे आहेत, किती गाढवं आहेत, या सगळ्यांची जनगणना आहे ना. तर मग जातनिहाय जनगणना एकदाच करून टाका. त्यामुळे जर त्याच्यामध्ये काही तथ्य बाहेर आले तर मग कोणाला त्याच्यावर आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. मग या सगळ्यामध्ये आता एक नवीन मागणी आली. मनोज जरांगेंनी आज सांगितलं की मुस्लिमांच्या सुद्धा नोंदी सापडल्यात, मुस्लिमांना ओबीसीचं आरक्षण सरसकट द्या. आता बघा, त्यांच्यावर मी काही फार बोलत नाही, त्यांच्या एवढा माझा अभ्यास नाही, परंतु मुस्लिम समाजामध्ये ओबीसी SC ST आहेच आहे ना. आता आता मला सांगा, ह्याला मुळामध्ये धर्माच्या जे आरक्षण आहे त्याच्यावर कायद्यामध्ये तपासावं लागेल काय त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. परंतु मुस्लिम समाजामध्ये सुद्धा SC ST आणि ओबीसी आहे, ह्याच्यात सरसकट काय करता येईल? काय सरसकट करता येईल? त्यांच्या नोंदी सापडल्यात, मग आता त्यांना सगळ्यांना देऊन टाका. कशाच्या नोंदी सापडल्यात? मुस्लिम समाजाच्या नोंदी सापडल्या. जर मुस्लिम समाजात कुणबी असल्याच्या नोंदी मुस्लिम सापडल्या. समाजात ऑलरेडी ओबीसी आहेत ना, SC आहेत, मुस्लिम समाजामध्ये सुद्धा त्या कॅटेगरी आहेत ना, त्यांच्या ऑलरेडी आहेतच ना, त्याच्यात नवीन काय सापडलंय? का हे गणित जे विधान आता लोकसभेला होतं, मुस्लिम मराठा दलित हे सगळे एक राहावं म्हणून ही टूम काढली आहे? काय माहितीये तर त्यांनी काय काढलंय ह्याच्यावर माझा वेळ मी फार न घालवणं योग्य, कारण ते तर राजकीय पक्ष नाहीत. त्यांनी सांगितलं की माझा राजकीय पक्ष नाही सुरुवातीला, आणि पण त्याला राजकीय वळण लागले आता त्या आंदोलनाला. कारण त्यांनी एक असं म्हणलं सामाजिक होतं की आंदोलन. सामाजिक आंदोलन आहे, राजकीय नाही. हळूहळू ते राजकीय भूमिका घेत गेलेत. आता एखादं त्यांनी असं सांगितलं की ते राजकीय सगळ्या जागाही लढणार आहेत. ते त्यांच्या म्हणण्यावर किती ठाम राहतात ह्याच्यावर भविष्यात कळेल. काय शुभेच्छा त्यांना. पण त्यांचं आंदोलन विरोधकांना पोषक ठरलं, पूरक ठरलं असं तुम्हाला वाटतं? असू शकतं. जर ते सामाजिक आंदोलन असेल तर नाही, बेसिकली त्या परिस्थितीचा फायदा, राजकीय परिस्थिती पण वेगळी झाली ना. या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. एका पक्षाचे 2 पक्ष झाले आहेत, आगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशन्सच्या युती आणि आघाडी झालेल्या आहेत. म्हणजे एक वेगळंच चित्र महाराष्ट्रात, अत्यंत अद्वितीय चित्र निर्माण झालंय. आणि अशा वेळी पुन्हा यात हे सामाजिक ही परिस्थिती, तर नक्कीच त्याचा परिणाम झाला आहेच आहे. आणि तो जनरली परिणाम कसा असतो, सरकार जे आहे ते सरकारच्या विरोधात त्याचा रोष असण्याची विधानसभेला ओबीसी विरुद्ध मराठा असा राजकीय संघर्ष तुम्हाला आम्ही तर असं म्हणत नाही. ते म्हणतात असं ऐकी बात आहे. आम्ही म्हणतो विचार विरुद्ध विचार व्हावं, विकास आणि भविष्य लोकांचं ह्याच्या मुद्द्यावर निवडणुका व्हाव्या. बर, एका वेगळ्या विषयाकडे आपण येऊया. खरं तर साधारणपणे सगळ्यांना माहिती आहे की दक्षिणेमध्ये असं व्हायचं की एखादी व्यक्ती, एखादी सेलिब्रिटी, एखादी राजकीय व्यक्ती गेल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात आत्महत्यांचं सत्र सुरू व्हायचं. पण महाराष्ट्रानं पहिल्यांदा असं बघितलं की तुमच्या पराभवाच्या नंतर आत्महत्यांचं एक सत्र सुरू झालं. तुमचे कार्यकर्ते आत्महत्या करत होते. काय असं नेमकं कारण होतं की इतक्या टोकाच्या निर्णयापर्यंत कार्यकर्ते पोहोचले? त्याचं उत्तर देणं माझ्यासाठी कठीण आहे. मला हेच डायजेस्ट करणं कठीण चाललंय की त्यांनी असे निर्णय घेतले. आणि मी खूप राजकीय जीवनामध्ये माझ्या वैचारिक भावना नेहमीच व्यक्त केल्या आहेत, पण माझ्या भावना व्यक्त करताना मी बऱ्याच वेळा खूप नियंत्रण ठेवलेलं आहे. पण ज्या दिवशी मी त्या घरांना भेटी दिला त्या दिवशीपासून माझ्या आतमध्ये खूप काही बदल झाले आहेत. ते आता आपले विषय वेगळे आहेत म्हणून मी त्याच्यावर फार बोलू शकले नाही किंवा मी दाखवू शकले नाही. पण त्या आत्महत्यांनी माझ्या जीवनामध्ये फार काही बदललेलं आहे. माझ्या वैयक्तिक विचारसरणीमध्ये पण त्याच्यामध्ये खूप काही बराच बदल झालेला आहे. मी अस्वस्थ आहे आतून खूप,
आणि मी ते आक्रोश लपवू नाही शकले माझा. मला त्याच्यात अपराधीपणासारखं वाटलं रादर, कारण हे सगळेच कार्यकर्ते होते असंही नाहीये. काही कार्यकर्ते होते, काही माझे फॉलोअर होते, तर लातूर जिल्ह्यातलं कोणीतरी एक फॉलोअर होतं. हे सगळं बघून मला खूप अस्वस्थ झालं. नक्कीच दक्षिण राज्यामध्ये हे असं ऐकलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये असं एखाद्या नेत्याच्या पराभवानंतर अशा प्रकारची भावना लोकांमध्ये झाली. पण त्यांच्या घरच्यांची चर्चा केल्यावर ते हतबल झाले होते. त्यांना असं वाटलं की आता आमच्या ताईलाच काही राहिलं नाही तर आम्ही काय जगायचं वगैरे असं ते बोलत होते. पण मी विनंती केली कार्यकर्त्यांना की तुम्ही असं करू नका. शपथ घातली, सांगितलं तुमचा वेळ मला द्या, उद्देशासाठी जगा, नेत्यासाठी मरण्यापेक्षा. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. जेव्हा मी एका घरी गेले होते तेव्हा दुसरीकडे लगेच आत्महत्या एक झाली. मी अंत्यविधीलाही गेले. मग मला त्यांना सांगावं लागलं की तुम्ही जर हे करत राहिलात तर मी राजकारण सोडून देईन. कारण राजकारणामध्ये अपघात होत राहतात, जय पराजय होत राहतो. मुंडे साहेबांच्या वेळी पण मुंडे साहेबांनी खूप कष्टाने राजकारणामध्ये काम केलेलं आहे आणि आता मुंडे साहेबांच्या पुढची जरी पिढी असो तरी आम्हालाही काही कमी कष्ट नाहीत. त्यात पुन्हा मी स्त्री आहे. आज स्त्री म्हणून मी स्वतःला कमी कुठल्याही अर्थाने समजत नाही, परंतु हे राजकारण पेलवत असताना एक वेगळी क्षमता दाखवण्याची स्त्रीला जास्तीची गरज भासते. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला लोकांना सांगावं लागलं की मी राजकारण सोडीन बरं का, जर तुम्ही हे बंद केलं नाही तर. पण त्यानंतर काही ऐकिवात माझ्या नाही. पण ज्यांनी साहेबांचा मृत्यू पचवला, ते सहन केलं, त्यांना तुमचा पराभव पचवता आला नाही. काय इतकी अस्वस्थता होती? कारण असं पण ऐकलं की ज्या दिवशी तुमचा पराभवाची बातमी आली त्या दिवशी लोक रात्री उपाशी झोपले. त्यानंतर अनेक गावांमध्ये चुली पेटल्या नाहीत आणि काही जणांनंतर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. ही अटॅचमेंट काय? आता मलाच प्रश्न पडतो ही अटॅचमेंट काय आहे. कारण 4 जूनचा दिवस आमच्यासाठी असाही फार भयानक होता. मुंडे साहेब वारल्यानंतर त्या दिवशी चुली पेटल्या नव्हत्या ह्या महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर असं लोक सांगतायत की तुमच्या पराभवानंतर तसं झालं आणि नुसतं बीड जिल्ह्यात नाही झालं तर महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली. सगळ्यात भयानक म्हणजे लोकांना स्वतःचा जीव द्यावा असं वाटला. मग हे त्यांना आलेलं नैराश्य आहे का? त्यांना अपेक्षाच राहील नाही की ताईंच्या बाबतीत काही चांगलं घडेल असं वाटतंय का त्यांना? किंवा ताईच नाही राहिल्या तर आम्ही काय बघायचं, आम्ही करण्यासाठी बघतोय हे सगळं, ही जी भावना होती ना. त्यांना ती त्यांच्या अस्तित्वाची लढाई वाटली असं वाटतंय त्यांच्या अस्तित्वाची होती. काही नेत्यांच्या अस्तित्वात लोक स्वतःचं अस्तित्व बघत असतील तर हे नेत्यासाठी जबाबदारी आहे. आणि मला माहित नाही याला कोण काय म्हणेल. एक व्यक्तीने मला म्हणले तुम्ही किती भाग्यवान आहात, तुमच्यासाठी लोक जीव देतात. मी त्याला तसं नाही बघत. ती लेकरं आहेत, मी माऊलीच्या भूमिकेत आहे. माझं वय लहान असलं तरी मी समाजासाठी एक मातेची भूमिकेत आहे. मला फार वाईट वाटलं त्या गोष्टींचं. ते माझ्या खूप जिव्हारी लागलंय. खूप म्हणजे मी काही त्यांचा प्राण वापस नाही आणू शकत, पण माझ्या जीवनामध्ये जेव्हाही मी पुढचे पावलं उचलेन मी त्या 5 लोकांची नेहमी आठवण ठेवीन. मला मिळालेलं जर काही चांगलं माझ्या जीवनात घडलं, यश मिळालं तर मी त्यांना समर्पित करेन की आमच्याकडे लक्ष जाईल की काय, आणि ताईचं काहीतरी चांगलं झालं तर आम्ही त्याचंच कारण ठरवू की काय. इतकी सुद्धा बावडी भावना होती त्यांची. पण जी आशा संपली होती तुमच्या पराभवाच्या नंतर, एक राजकीय आशा आता निर्माण होताना दिसते. जी बातमी आली आमच्याही कानावर असं आलं की देवेंद्रजी तुमच्यासाठी प्रयत्न करतायत, तुम्ही राज्यसभेवरती जाताय, अशी ह्यात किती तथ्य आहे? खरं आहे? नाही, मी पण असंच ऐकलं. कारण कुठली पदाचं जेव्हा येतं तेव्हा नक्कीच माझं नाव येत असतं त्याच्यामध्ये. अनेकांची नावं येत आहेत. देवेंद्रजी प्रयत्न करतात अशी बातमी मीही पाहिली. आता ते प्रयत्न नक्कीच करत असतीलही किंवा त्यांच्या डोक्यात काही प्लॅनिंग असेल आणि ते देशाच्या पातळीवरच्या नेत्यांशी ही सगळी टीम चर्चाही करत असेल. त्यामुळे तो त्यांच्या जबाबदारीचा भाग आहे किंवा त्यांच्या निर्णयाचा भाग आहे. पण मी एवढंच सांगेन की जर पदावर राहणंच मॅटर करत असतं तर मी राजकारणात मॅटरच नाही करायला पाहिजे. कारण मी गेल्या 5-6 वर्ष कुठल्याही अशा संविधानात्मक पदावर नाही. मूळ भूमिका भारतीय जनता पार्टीचा जन्म जो झाला त्यांचा नाराच आहे, सत्ता हमारा ध्येय नाही, संघर्ष हमारा नारा आहे. आम्ही सत्तेसाठी केवळ आम्ही काम करत नाही आहोत, आम्ही विषयांसाठी वेगवेगळ्या काम करत आहोत. तर नक्कीच सत्तेच्या माध्यमातून जनतेची कामं जास्त करता येतात.
पुढची खूप मोठी ताकद असते जर चांगला माणूस त्याच्यावर बसला तर. ती भावनेने लोक विचार करत असतील. त्यांच्या सगळ्यांच्या भावना, त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद कामाला येत असतील. माझं एवढंच म्हणणं आहे की मला पद मिळाल्याचा आनंद लाखो लोकांना होत असेल आणि मी पराभूत झाल्यावर लाखो घरी चुली पेटत नसतील, लाखो नाही, समजा काही हजारो शेकडो, तर हे माझ्या आयुष्यात मी मिळवलेली संपत्तीच आहे असं म्हणावं लागेल. पण या सगळ्यामध्ये साधारणपणे राजकारणात आपण बघतो की पद गेलं किंवा पराभूत झालं की माणूस खूप बॅकफुटला जातो. तुमच्याकडे तर 2 रुपयाचा निधी द्यायची सुद्धा तुमची परिस्थिती नव्हती, तुमच्याकडे कुठलं पद नव्हतं, तरीही एवढी सगळी माणसं बांधून कशी ठेवली? चमत्कारच वाटतोय मला सुद्धा आज बघताना. स्पष्टतेने बांधून ठेवली. मी खोटं नाही सांगत माझ्या लोकांना. त्यांना म्हणते हे होणार नाही, ते होईल. लोक म्हणतात ताई तुम्ही खोटं शब्द द्यावे लागतात, असं नाही. आणि मी त्यांना प्रोटेक्ट करते. त्यांना माहिती आहे की जेव्हा मी माझ्या स्वतःपुरतं बघत नाही. कारण खूप असं नाही एखादा पार्टी काढली की स्वतःला पद घेतलं म्हणजे पार्टीला पद मिळालं असं असतं ना, म्हणजे राजकारणात असंही असतं. तसं लोकांना माहिती आहे. मी माझ्यासाठी करत नाही, ते माझ्यासाठी करतायत, हेच कॅल्क्युलेशन फार माझ्यासाठी मला वाटतं काही स्पेशल माझ्या जीवनामध्ये ब्लेसिंग आहे. पण यावेळेस हूल नाहीये तुम्हाला पद मिळणार आहे. कारण आम्ही कित्येक वेळा चर्चा बघितल्या की तुमचं नाव येतं, आम्ही ब्रेकिंग देतो, चर्चेत येतं, सगळं होतं आणि नंतर तसं होत नाही. तर यावेळेस तुम्हाला विश्वास आहे की तसं होणार नाही? मी दरवेळच्या या सगळ्या गोष्टींनंतर याच्यामध्ये फार विश्वास किंवा अविश्वासाच्या ह्याच्यात पडली नाही. मी त्याच्यावर विचारच करत नाहीये. मी माझ्या लोकांचा जेव्हा या लोकांनी जीव दिला त्याच्यानंतर मी काय वेगळ्या लेवलला विचार करते. आता सामाजिक शक्ती वाढवण्याकडे अशा ठिकाणी काही घटना घडली तर समाज म्हणून सगळ्यांनी मदत. समाज म्हणजे मी परत म्हणते समाजचा अर्थ जात नाही. ग्रामीण भागात समाज म्हणजे या समाजाचा त्या समाजाचा असं नाही म्हणायचं की जास्तीत जास्त लोक बांधून कसे ठेवावे याच्यावर मी सध्या काम करते. मुळात त्यांची मनं बांधून ठेवली पाहिजे, त्यांचे विजन्स बांधून ठेवले पाहिजे. याचा अर्थ पंकजा मुंडे महाराष्ट्रात उतरणार आहे पुढच्या विधानसभा निवडणुकीत, एक मोठा रोल मध्ये त्या दिसतील आम्हाला? रोलमध्ये मी निश्चित दिसेन, कारण मी भारतीय जनता पार्टीच्या काही महत्वाच्या प्रमुख नेत्यांमध्ये नक्कीच आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये स्ट्रेंथन पक्ष करण्यासाठी काम करण्यासाठी मी नक्कीच रोलमध्ये दिसेन. तो रोल कोणता असेल हे मी नाही ठरवू शकत. तसा आमच्याकडे काय म्हणतात त्याला, पण राज्यात तशी आमच्याकडे प्रोसिजर असते त्याची. ते ठरवतील काय वाटतं त्यांना. महाराष्ट्र पिंजून काढणार? नक्कीच काढेन, का नाही काढणार. महाराष्ट्रामध्ये परत महायुतीचं सरकार यावं याच्यासाठी महाराष्ट्रात जो रोल मला दिला जाईल मी नक्की तो करेन. खूप शुभेच्छा तुम्हाला आणि धन्यवाद. या सगळ्या राजकीय वावटळीत सुद्धा तुम्ही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधलात आणि अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली. सामाजिक संवेदनशील अशा सामाजिक प्रश्नांवरही तुम्ही थेट भाष्य केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.